नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर डेली काहीतरी DMARच्या संदर्भात असेल किंवा मग शासकीय असेल, निमशासकीय असेल, भरती संदर्भामध्ये अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण भरतीचा जो व्हिडिओ आहे त्या संदर्भात नाही, तर आज आपण व्हिडिओ आणलेला आहे तो आहे सिलेबस संदर्भामध्ये. DMARचा जो सिलेबस आहे त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पहा, यामध्ये डिटेल पाहिल्यानंतरच तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल. पूर्ण व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला आपण सर्व पदाचे जे सिलेबस आहे तर ते स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. जे काही सिलेबस असतील ते स्टेप बाय स्टेप पूर्ण होतील. व्हिडिओला स्किप नका करू. स्किप जर केला तर तुम्हाला सर्व सिलेबस समजणार नाही. जो कोणी व्हिडिओ पाहत आहे किंवा DMARची तयारी करत आहे त्यांनी तुमच्या मित्राला वगैरे शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण यामध्ये फायदा होईल. ठीक आहे. तर हा आहे DMARचा 2025चा सिलेबस. ठीक आहे. 2025 जे वेबसाईटवर आलेला आहे हा सिलेबस आपण कव्हर करत आहोत. ठीक आहे. यामध्ये पदानुसार हे सिलेबस दिलेला आहे. ज्यामध्ये DMARचा जर ज्या कोणाला सिलेबस माहीत नसेल तर पहा, यामध्ये जो पोर्शन असतो तो 200 मार्काचा असतो. ठीक आहे. 200 मार्काची ही एक्झाम असते विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये 120 मार्क आणि 80 मार्क असं दोन सेक्शनमध्ये हे डिवाइड आहे. 120 मार्क जे असतात नॉन टेक्निकल याला म्हणतो आपण, जे की मराठी, हिंदी, इंग्लिश, बुद्धिमत्ता, त्यानंतर मग हे जनरल सायन्स किंवा जनरल नॉलेज हे जे आहेत हे 120 मार्काचे झाले. त्यानंतर 80 जे आहे हे 80 नर्सिंग संबंधित जे काही प्रश्न आहेत हे 80 मार्काचे विचारले जातात. 80 मार्क म्हणजे क्वेश्चन हे फक्त 100 असतात विद्यार्थी मित्रांनो आणि मार्क हे 200 असतात. ठीक आहे. यामध्ये 80 मार्कामध्ये सर्व गोष्टी नर्सिंगचे येतील. 120 मार्क सर्व हे नॉन टेक्निकल असतील. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे एक प्रश्न असतो की टाईम बाउंडचा प्रश्न बऱ्याच जणाला पडलेला आहे. तर पहा, टाईम बाउंड हे नवीन सिलेबसमध्ये नवीन आता ही जी भरती आहे COT 2025मध्ये तर त्यामध्ये ॲड झालेलं आहे. टाईम बाउंडचं काय असतं, तुम्हाला 90 मिनटं दिले जातात. तर 90 मिनटामध्ये जे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल पोर्शन आहे सिक्वेन्सनुसार तुम्हाला जायचं आहे. सिक्वेन्सनुसार म्हणजे सुरुवातीला जर तुम्हाला मराठी ग्रामर आला असेल तर 15 मार्कासाठी जे आहे, तर त्यानंतर दुसरं आहे इंग्लिश असेल, त्यानंतर तिसरं जनरल नॉलेज, पुन्हा मग इंग्लिश ग्रामर वगैरे जे काही पोर्शन आहेत, बुद्धिमत्ता वगैरे, रिझनिंग. ठीक आहे. तर ह्या पोर्शन तुम्हाला वेळ दिलेला असतो. ठीक आहे. ठराविक वेळेमध्ये तुम्हाला हे जे 15 क्वेश्चन आहेत ते त्या वेळेमध्येच पूर्ण करत जायचं आहे. ठीक आहे. उदाहरणामध्ये तुम्हाला आता सांगायचं तात्पर्य झालं तर पहिला पोर्शन मराठी ग्रामरचा आलेला आहे. तर मराठी ग्रामरमध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत ते पूर्ण कंप्लीट करूनच तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये जाता येतं. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश कंप्लीट केल्यानंतर परत पुढं जनरल नॉलेजमध्ये किंवा जनरल सायन्समध्ये जाता येतं. ठीक आहे. तर असं या ठिकाणी आलेलं आहे. जेव्हा 2023ची भरती होती त्यामध्ये असं नव्हतं. तुम्हाला जर एखादा मराठी ग्रामरचा प्रश्न येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट टेक्निकलमध्ये तुम्ही स्किप करू शकता आणि डायरेक्ट टेक्निकलमध्ये येऊन तुमचे नर्सिंगचे सोडू शकत होता, किंवा मग तुम्ही मराठी सोडून इंग्लिशमध्ये जाऊ शकत होता. तर असं आता नाही आहे. हे खूप महत्त्वाचं आहे पॉईंट, सर्वांसाठी सांगणं गरजेचं होतं. तर त्यासाठी हे आता बरेच जण जे 2023मध्ये दिले असतील तेव्हा लागले नसतील, तर मग त्यांना वाटत असेल की डायरेक्ट स्किप करून पुढे जाता येतं. तर तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तसं जर होत नाही आता, त्यामुळे तुम्ही हे पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 90 मिनिटाचा पेपर असतो, 200 मार्क असतात. ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या होत्या. बऱ्याच जणाला हे माहीत आहे, तरी पण बऱ्याच जणाला माहीत नाही. तर ज्यांच्यासाठी माहीत नाही त्यांच्यासाठी ह्या आपण महत्त्वाची माहिती सांगत आहे. ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट, ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हे अपडेट होतं विद्यार्थी मित्रांनो. DMARची भरतीचा टाइमटेबल व हॉल तिकीट ह्या सर्व गोष्टी जाहीर झालेल्या आहेत. भरती लगेच आता नर्सिंगची आहे ती पण येणार आहे. जे आपले नर्सिंगचे आहेत तर त्याची एक्झाम ही सध्या चालू आहे. सप्टेंबरच्या महिन्यामध्ये 18 सप्टेंबरपासून ही भरती होणार आहे एक्झाम. ठीक आहे. त्यानंतर पहा, आता आपण सिलेबस जर ज्या कोणाला सिलेबस माहीत नाही आहे तर त्यांनी सिलेबस पाहून घ्या. सुरुवातीला इंग्लिश पोर्शन जे आहे लायब्ररीयन पोस्टसाठी
ग्रामर, इंग्लिश ग्रामरमध्ये पहा सिनोनॉम्स आणि ऑटोनॉम्स ह्या गोष्टी. आता पहा ह्या गोष्टी इंग्लिश ग्रामर नर्सिंगसाठी पण आहे. जर विद्यार्थी जर म्हणत असतील की लायब्ररीयनचे आहे तर आम्ही कशाला पाहायचं, तर पहा तुमच्यासाठी एक महत्त्वाचं सांगतो, लायब्ररीयन पोस्टमध्ये जे हे विचारणार आहेत ते तुमच्यामध्ये पण असतं. तुम्ही पण पाहून घ्या. जे नर्सिंगचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी जर म्हणत असतील लायब्ररीयन पोस्टचं आपण कशाला पाहायचं, किंवा मग नेक्स्ट जे पुढचं आहे सर्व तुम्हाला सिलेबस सगळं माहीत असणं गरजेचं आहे. तुमच्या पोस्टचं तर पाहणं खूप गरजेचंच आहे. त्यानंतर तुमच्या संबंधित पोस्टला आपण काय विचारलं जातं ते पण पाहून घ्या. ठीक आहे. तर पहा यामध्ये सिनोनॉम्स आहे. सिनोनॉम्स म्हणजे समानार्थी शब्द. ठीक आहे. समानार्थी शब्द या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे ऑटोनॉम्स, त्यामध्ये म्हणजे विरोधार्थी शब्द. त्यानंतर स्पेलिंग. आता काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की स्पेलिंग वगैरे एवढे सोपे सोपे प्रश्न विचारतात का, तर 100% विचारतात. विद्यार्थी मित्रांनो, जे स्पेलिंगचे प्रश्न असतात हे खूप अवघड विचारले जातात. तुम्हाला जरी एखादा तर या ठिकाणी एक्सप्रेशन विचारलेला आहे तर अशा छोट्या छोट्या प्रश्नामुळेच त्या ठिकाणी तुमचे मार्क कटतात. एक्सप्रेशनची स्पेलिंग तुम्हाला जरी माहीत असेल त्या ठिकाणी तुम्ही घाबरून पॅनिक होऊन वगैरे अँशियस असल्यामुळं ह्या स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतात. त्यामुळं पेपर देताना व्यवस्थित थांबून स्थिर लक्ष देऊन प्रश्न पूर्ण वाचूनच तुम्हाला सॉल्व करायचा. ठीक आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर स्पेलिंग, त्यानंतर पंक्च्युएशन आणि टेन्स, हे झालं सुरुवातीचं. त्यानंतर आहे वोकॅब्लरी. वोकॅब्लरीमध्ये तुम्हाला एक्सप्रेशन्स, मिनिंग, फ्रेसेस, इडियम्स ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर फिल इन द ब्लँक सेंटेन्सेस. एखादा शब्द असेल त्यामधला थोडासा ब्लँक असेल ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, पोर्शन काय आहे ते. ठीक आहे. त्यानंतर आहे सिम्पल सेंटेन्सेस आणि स्ट्रक्चर, हे झालं लायब्ररीयनसाठी. त्यानंतर आहे सेक्शन आहे मराठीसाठी. मराठीमध्ये पहा मराठी वाक्यरचना, त्यामध्ये शब्दार्थ, प्रयोग वगैरे ह्या सर्व गोष्टी विचारल्या जातील. भाषा सौंदर्यामध्ये अलंकार, म्हणी वगैरे हे लक्षात असू द्या, ह्या गोष्टी 100% विचारतातच. त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि योग्य जोड्या लावा. प्रसिद्ध पुस्तकावर 1 किंवा 2 प्रश्न 100% दरवेळेस विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पहा पुढं काय विचारलेलं जे आहे जनरल नॉलेजमध्ये पहा करंट अफेअर्स आहे. त्यामध्ये इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स आणि स्पोर्ट कल्चर आणि राईट इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, हे झालं इंग्लिशमध्ये. त्यानंतर पायामध्ये लॉजिकल ॲबिलिटी. ठीक आहे. लॉजिकल ॲबिलिटीमध्ये जे काही हे आपण पोर्शन पाहतोय हे पोर्शन मोस्ट ऑफ द प्रत्येक याच्यामध्ये सेमच असतं विद्यार्थी मित्रांनो. आपल्या नर्सिंगमध्ये पण इंग्लिश ग्रामरच विचारलं जातं. ठीक आहे. तर हे पोर्शन मोस्ट ऑफ द सिलेबस सेमच असतात. त्यानंतर लॉजिकल ॲबिलिटीमध्ये पहा काय ॲप्टिट्यूड टेस्ट विचारलेला आहे. त्यानंतर अर्थमॅटिक नॉलेज आहे, अल्जेब्रा वगैरे, जिओमॅट्री, स्टॅटिस्टिक, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स. त्यानंतर सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज म्हणजे ह्या लायब्ररीच्या विषयासंबंधित सिलेबस. ठीक आहे. तर या संबंधित जे काही पोर्शन आहे यामध्ये पहा नीड, पर्पज, लिबर्टी, कॅटलॉग, बिब्लिओग्राफीज, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, लिबर्टी सायन्स, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विचारले जातात. क्लासिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट बाय CC, DDC, ह्या सर्व गोष्टी आणि टेक्निक्स अँड सर्व्हिसेस. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा आहार तज्ञामध्ये पहा या ठिकाणी सेम आहे पोर्शन जशाला तसा, सिनोनिम्स, ऑटोनॉम्स, स्पेलिंग, त्यानंतर फिल इन द ब्लँक, हे पोर्शन पूर्ण जशाला तसा सेमच विचारलेला आहे. त्यानंतर पुढं आहे पहा मराठी ग्रामरमध्ये पण सर्व गोष्टी सेम आहेत, इंग्लिश ग्रामरमध्ये पण सर्व गोष्टी सेम विचारलेल्या आहेत. पहा मोस्ट ऑफ द तुम्ही एक पॉईंट लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी मराठी ग्रामर आहे सगळ्या म्हणजे सर्व जे काही पोस्ट आहेत त्या ठिकाणी लायब्ररीला पण मराठी ग्रामर सेम आहे, इंग्लिशला पण आहार तज्ञाला पण मराठी ग्रामर सेम आहे, इंग्लिश पोर्शनला पण सेम आहे. या ठिकाणी पहा इंडियन कॉन्स्टिट्यूशन विचारलेलं आहे, जनरल सायन्स, स्पोर्ट कल्चर, राईट इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि टेक्नॉलॉजी. आहार तज्ञामध्ये लॉजिकल ॲबिलिटी पण सेमच असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पोस्ट बाय पोस्ट पाहून घेऊ. यामध्ये पहा सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटची पोस्ट आहे, सेम यामध्ये पण आहे. तुम्हाला जर हा PDF पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो, हा PDF जो आहे आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर अवेलेबल असतो. हा PDF तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलवर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन लिंक देऊन ठेवतो, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हा व्हिडिओचा PDF जो आहे तो अभ्यासासाठी घेऊ शकता. अन्यथा तुम्ही वेबसाईटवर अवेलेबल आहे त्या ठिकाणी पण जाऊन घेऊ शकता. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल सर्व गोष्टी सेमच आहेत, फक्त तुम्हाला टेक्निकल म्हणजे आहे तुमचं शिक्षण जे आहे त्यानुसार तुम्हाला विचारलं जाईल, वेगळं जे टेक्निकलमध्ये पोर्शन असणार आहे. त्यामध्ये पुढचं पाहून घेऊ आपण. आता पहा फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपीचा टेक्निकल पोर्शन कसा आहे पहा. या ठिकाणी ह्युमन ॲनाटॉमी आहे, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, सायकॅस्ट्री काय, सायकोलॉजी आहे, त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ
किन्सिओलॉजी आणि कायनेसोथेरपी, फंडामेंटल इलेक्ट्रोथेरपी, त्यानंतर फिजिओथेरपी स्किल्स, फिजिओथेरपी, रेस्पिरेटरी फिजिओथेरपी, कम्युनिटी फिजिओथेरपी आणि बायो इंजिनिअरिंग, ह्या सर्व गोष्टी हे कशा संबंधित आहेत, ह्या सर्व त्यांच्या टेक्निकल संबंधित आहेत. त्यानंतर लॅब टेक्निशियन, बरेच विद्यार्थी आहेत लॅब टेक्निशियनचे आपल्या चॅनलवर सबस्क्राईब आहेत, त्यांच्यासाठी पण पहा महत्त्वाचं. त्यासाठी पहा या ठिकाणी सेम बाकीचं पोर्शन आहे, ग्रामर जे की आहे इंग्लिश, त्यानंतर मराठी, त्यानंतर जनरल सायन्स आणि अर्थमॅटिक, ह्या गोष्टी सर्व सेमच आहेत. ठीक आहे. बाकी तुमचं सब्जेक्ट रिलेटेड आहे, ज्यामध्ये पहा हा बदल खूप जास्त झालेला आहे. हे एक तुम्हाला सांगणं गरजेचं होतं, खूप महत्त्वाचा सिलेबस बदल जे की लॅब टेक्निशियन पोस्टसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, लॅब टेक्निशियन जे पोस्ट आहे यामध्ये सिलेबसमध्ये खूप चेंज केलेला आहे. अगोदर जो सिलेबसमध्ये आता या ठिकाणी अगोदरपेक्षा सिलेबस ॲड केलेला आहे. या ठिकाणी ॲड कसा पोर्शन आहे पहा, बेसिक सायन्स सब्जेक्टनुसार सिलेबस आलेला आहे. आता बेसिक सायन्स, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, मायकोलॉजी, सिरोलॉजी, ह्युमॅटॉलॉजी,